आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। संजय गायकवाड यांनी या ठिकाणी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती। एफडीएने त्या ठिकाणी तपासणी केली होती। आता कॅन्टीन पुन्हा सुरू झालंय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, कॅन्टीन आजपासून पुन्हा सुरू, नेमकी अधिक माहिती काय? नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर मागच्या आठवड्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला जी आहे ती मारहाण केली होती। त्यानंतर हे कॅन्टीन जे आहे ते बंद करण्यात आलं होतं। तात्पुरता त्यांचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आला होता। परंतु आपण आता पाहतोय की हे आमदार निवास यातील हे कॅन्टीन जे आहे ते कॅन्टीन सुरू झाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। अजंता कॅटर्स हे कॅन्टीन जे आहे ते अगोदरपासून चालवत होते, परंतु त्यांचा परवाना जो आहे तो परवाना रद्द करण्यात आला होता। जी कारवाई जी आहे ती अन्न व प्रशासन विभागाच्या वतीनं करण्यात आली होती। आमदार संजय गायकवाड यांनी त्या कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यानंतर खरं तर ही कारवाई जी आहे ते एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती। अनेक वेळा आपण जर पाहिलं तर एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी चौकशीसाठी अनेक वेळा पाहायला मिळत होते, परंतु कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशन कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार जे आहेत ते या आमदार निवासामध्ये सध्या राहण्यासाठी आहेत आणि त्यामुळे आमदारांची गैरसोय होते। त्याचसोबतच आलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्यामुळे अन्न व प्रशासन विभागाकडून हे कॅन्टीन सुरू करण्यात आल्याची माहिती सध्या सूत्रांच्या वतीने मिळते। परंतु एक विशेष बाब म्हणजे नक्की हे कॅन्टीन कोणाला याचा परवाना देण्यात आलेला आहे चालवण्यासाठी याबाबत अधिकृत अजूनपर्यंत माहिती आलेली नाही। परंतु अजंता कॅटर्स, ज्या कॅटर्स वरती कारवाई करण्यात आली होती त्याच कॅटर्सला देखील हे टेंडर जे आहे ते पुन्हा दिलं गेलंय अशी देखील सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत अन्न व प्रशासन विभागाच्या वतीनं अधिकृत माहिती जी आहे ती या टेंडरबाबत किंवा सुरू का करण्यात आलं त्याबाबत अजून तरी दिलेली नाही। परंतु हे आमदारांची गैरसोय आणि आमदार निवास नक्कीच निवृत्ती, नक्कीच तुर्तास धन्यवाद।